आज आपण कुंडलिनी हा विषय समजावून घेणार आहोत. तुम्ही त्या विषयाकडे ध्यानपूर्वक लक्षपूर्वक तो ऐका, म्हणजे तो तुम्हाला विषय नीट समजेल. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी नाथसंप्रदायाचं गुह्य तुम्हाला सांगतो आहे, जे मूळ भगवद्गीता उपनिषदामध्ये नाही याची ज्ञानेश्वरांना पूर्ण कल्पना होती. म्हणून ते म्हणतात की मी नाथ संप्रदायाचं गुह्य म्हणजे गुपित तुम्हाला सांगतो आहे. बघा, कुंडलिनी या विषयामध्ये सुशिक्षित, अर्धशिक्षित, अशिक्षित सगळ्या प्रकारच्या मंडळींमध्ये एक प्रकारचं अज्ञान आहे, चुकीची माहिती आहे. बघा, ज्ञानेश्वर माऊलीला माऊली म्हणणारा वारकरी त्याला सुद्धा त्या महायोग किंवा सिद्धयोगाबद्दल विशेष माहिती नाही. हे जे मी म्हणतो आहे ते खूप जबाबदारीने म्हणतो आहे. असं आहे की कुंडलिनी विषयामध्ये जे गैरसमज आहेत ते आज आपण थोडेसे दूर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की त्यांनी कुंडलिनी योगाला महायोग असं म्हटलेलं आहे, सिद्धयोग असं म्हटलेलं आहे. आणि कुंडलिनी जागृती करून जो मार्ग अवलंबिला जातो त्याला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात महायोग. आपल्याला असं वाटतं की सामान्यपणे नादयोग वेगळा आहे, मंत्रयोग वेगळा आहे, लययोग, राजयोग हे वेगवेगळे योग आहेत. परंतु हे सगळे त्या महायोगाकडे तुम्हाला घेऊन जाणारे योग आहेत, हे निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे. कारण ह्या ज्या काही आहेत त्या योगाकडेच, महायोगाकडे सरकणाऱ्या पद्धती आहेत. आता कुंडलिनीबद्दल मी तुम्हाला सांगेनच, परंतु त्याच्या आधी कुंडलिनी जागृत होण्यासाठी जर पूर्वस्वीकृतानं म्हणजे पूर्व पुण्याईनं किंवा ईश्वरी कृपाप्रसादानं कुंडलिनी शक्ती जागृत झाली तर साधकाला जास्त प्रयास पडत नाहीत, सायास पडत नाहीत. आणि इतरही मार्ग आहेत की ज्यातून साधक कुंडलिनी शक्तीचं जागरण करू शकतं. मराठीमध्ये श्री स्वामी विष्णुतीर्थ नावाचे एक होऊन गेले, त्यांनी महायोग शक्तिपात नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की कुंडलिनी शक्तीचं जागरण कशा प्रकारे होऊ शकतं. ईश्वरीय कृपाप्रसादानं झालं तर गोष्ट वेगळी. Spontaneous arousal of the Kundalini or activation of Kundalini, it is altogether a different aspect. But if you want to get Kundalini awakened, तर काय प्रकार आहेत याची चर्चा वर्गवारी स्वामी विष्णुतीर्थांनी केलेली आहे. इतरही ग्रंथांमध्ये तुम्हाला ती वाचायला मिळेल. त्याचं मी एक सांगतो. पहिली गोष्ट आहे ते म्हणतात की योगाभ्यास आणि तीव्र वैराग्य जर असेल तर कुंडलिनी शक्तीचं जागरण होऊ शकतं, कुंडलिनी शक्ती ऍक्टिव्हेट होऊ शकते. आता बघा, वैराग्य म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं भगवी वस्त्र परिधान केली, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या, अंगाला भस्म फासलं की झाला वैराग्य आलं. नाही नाही नाही, वैराग्य असं येत नाही. हा झाला वैराग्याचा पोशाख.
पण वैराग्य कसं पाहिजे तर शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वामन पंडितांनी एके ठिकाणी रामदासांचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठापरी नाम ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. तर ते जे वैराग्य आहे ते शुकासारखं असलं पाहिजे, पूर्ण वैराग्य असलं पाहिजे. धगधगणारं नव्हे तर पूर्ण वैराग्याची व्याख्या शुकावरून आपल्याला कळू शकते. त्याच्यात मी जास्त पडत नाहीये. तर योगाभ्यासानं म्हणजे पूर्ण वैराग्याच्या माध्यमातून कुंडलिनी शक्तीचं जागरण होऊ शकतं. दुसरं आहे ज्ञान भक्तिभ्याम. ज्ञानानं आणि भक्तीनं सुद्धा कुंडलिनी शक्तीचं जागरण होऊ शकतं. ज्ञानाने ठीक आहे, पण भक्तीनं म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रश्न उभा पडतो की बाबा भक्तीने कशी कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकेल. श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादाच्या तोंडी नवाविध भक्ती सांगितलेली आहे. आपल्याकडे तुकाराम महाराज, रामदास स्वामी यांनी सुद्धा नवाविध भक्तीचा उल्लेख केलेला आहे. कधी वेळ मिळालं तर त्यावर मी विस्तारानं बोलेन. नवाविध भक्तीमध्ये श्रवण, कीर्तन, भजन वगैरे सगळं येतं. जो भक्त भगवंताच्या भक्तीमध्ये स्वतःला वाहून घेतलाय, तर डुंबून गेला आहे, अशा त्या भक्तामध्ये अष्टसात्विक भाव जागृत होतात आणि त्याच्या माध्यमातून कुंडलिनी शक्तीचं जागरण होऊ शकतं. आता बऱ्याच जणांना अष्टसात्विक भाव म्हणजे काय माहिती नसतं. जरा सांगतो आणि पुढे जातो. स्तंभ, स्वेद, रोमांच, वैवर्ण, कंप, स्वरभंग, अश्रुपात आणि तल्लीन हे अष्टसात्विक भाव आहेत. इंग्रजीमध्ये सांगतो. स्तंभ म्हणजे टू रिमेन मोशनलेस, कुठची हालचाल नाही. स्तंभ, रिमेन मोशनलेस. स्वेद म्हणजे स्वेटिंग. रोमांच म्हणजे ब्लस्टरिंग ऑफ द हेअर्स ऑफ द बॉडी. देन वैवर्ण म्हणजे टू बिकम पेल. कंप म्हणजे ट्रिमर ऑफ द बॉडी. स्वरभंग म्हणजे स्पीचलेस. आणि अश्रुपात म्हणजे टीयर्स इन द आईज. भक्ताच्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये तो इतका तल्लीन होतो. शेवटचं आहे तल्लीन होणं, एनकंपास. अशा रीतीनं या अष्टसात्विक भाव जागृत झाल्यानंतर कुंडलिनी शक्तीचं जागरण होऊ शकतं. आता तुम्हाला अनेकांना प्रश्न पडेल की भक्तीनं कसं काय बाबा, हे जसं मी सांगितलं. आचार्य शंकराचार्यांनी अनेक अष्टक लिहिली होती. त्याच्यामधलं एक पांडुरंगाष्टक म्हणून आहे. त्या पांडुरंगाष्टकामध्ये पांडुरंगाचं वर्णन, पंढरपूरचं वर्णन करताना आचार्य शंकराचार्य म्हणतात महायोग पीठ आहे ते पंढरपूर म्हणजे. म्हणून महाराष्ट्रामधला पंथराज किंवा भक्ती संप्रदाय हे वेगळे नाहीयेत. भक्तीच्या मार्गानं सुद्धा कुंडलिनी शक्तीचं जागरण होऊ शकतं. तिसरा प्रकार आहे प्राणायामी. म्हणजे प्राणायामानं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे श्वसन प्रकार म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारे प्राणस्य आयामा इति प्राणायामा, ही आपण प्राणायामाची डेफिनेशन पाहिली होती. तर प्राणाच्या आयामामध्ये बदल करून एक्सटेन्शन और कॉन्ट्रॅक्शन और होल्डिंग ऑफ ब्रेथ याच्या माध्यमातून बंध लावायचे, मुद्रा वगैरेच्या साह्यानं कुंडलिनी शक्तीचं जागरण होऊ शकतं. होईलच असं ठामपणे म्हणता येत नाही. आणि शेवटचा चौथा प्रकार जो आहे तो आहे शक्तिपात विशेषेण. शक्तिपात विशेषेण म्हणजे शक्तिपाताच्या माध्यमातून कुंडलिनी शक्तीचं जागरण होऊ शकतं, कुंडलिनी शक्तीची जागृती होऊ शकते. तर हा जो शक्तिपात आहे त्याच्याबद्दल मी विस्तारानं बोलणार आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला समाजामध्ये
अनेक माणसं भेटतील, सांगतील की मी कुंडलिनी शक्ती जागृत करून देतो. अशी कुंडलिनी शक्ती जागृत करून देता येत नाही. हे एवढं काही सोपं नाहीये. जर गुरुकृपेनं जर कुंडलिनी शक्ती जागृत झाली तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं की ईश्वरी कृपेने कुंडलिनी शक्ती जागृत झाली तर साधकाला प्रयास पडत नाहीत. तशाच प्रकारे शक्तिपातानं जर कुंडलिनी शक्तीचं जागरण झालं तर पुढचा साधकाचा प्रवास सोपा होतो, सुलभ होतो, कष्ट कमी पडतात. आणि म्हणून शक्तिपाताबद्दल जरा सांगून देतो की कुंडलिनी शक्तीच्या जागरणातला एक मार्ग शक्तिपात. आणि ही जी कुंडलिनी शक्ती आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एकदा का शक्तिपातानं गुरुकृपेनं कुंडलिनी शक्तीचं जागरण झालं, कुंडलिनी शक्ती ऍक्टिव्हेट झाली की पुढचा प्रवास आपोआप घडायला लागतो, होची लागे. परंतु एक मोठा रायडर त्याच्यामध्ये आहे की गुरुची आणि शिष्याची दोघांची पात्रता पाहिजे, दोघांची तयारी पाहिजे. गुरुची तयारी आहे पण शिष्य जर तयार नसेल, शिष्य तयार आहे पण तसा गुरु समोर नाहीये, तर शक्तिपात विशेषेनं कुंडलिनी शक्तीचं जागरण, ऍक्टिव्हेशन, अवेकनिंग वगैरे जे काय आपण म्हणतो ते शक्य होणार नाही. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला पटेल. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद, जेव्हा विवेकानंद रामकृष्ण परमहंसांकडे आले तेव्हा ते नरेंद्र होते. त्याला परमेश्वराचं दर्शन हवं होतं. परमेश्वर आहे का तो मला दाखवा. रामकृष्ण परमहंसांनी त्याला स्पर्श केला. शक्तिपाताच्या साह्यानं त्यांना तो कुंडलिनी शक्तीचा म्हणा, परमेश्वरीय अनुभव वगैरे जो काही तो त्यांना दिला. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की नरेंद्रच्या बरोबर रामकृष्ण परमहंसांकडे अनेक शिष्य होते. त्या सगळ्या शिष्यांना काही रामकृष्ण परमहंसांनी शक्तिपाताची दीक्षा दिलेली नाही. नरेंद्रची तयारी होती आणि शक्तिपात घडून गेला. आणि म्हणून मी तुम्हाला सावध केलं होतं मगाशी की गुरुची तयारी असली पाहिजे, शिष्याची तयारी असली पाहिजे. आपले ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानदेव महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की भगवंतानी अर्जुनाला आलिंगन दिलं. भगवद्गीतेमध्ये विराट रूप दर्शन वगैरे झाल्यानंतर भगवंत अर्जुनाला आलिंगन देतात. बुद्धी आणि वाचागम्य ज्ञान त्यातून अर्जुनाला मिळतं आणि त्यासाठी आलिंगन दिले. द्वैत संपलेलं नाहीये. कृष्ण कृष्ण होता, अर्जुन अर्जुन होता. दोघांचं मनोमिलन झालेलं आहे. आणि कृष्णाने एका त्याच्याकडचं असलेलं ज्ञान त्या आलिंगनाच्या रूपानं अर्जुनाकडे संक्रमित केलं. म्हणजे शक्तिपाताच्या माध्यमातून अतींद्रिय विषय ग्रहण करण्याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. जे ज्ञान इंद्रियातीत आहे. आपल्या इंद्रियांना लिमिट आहे, मर्यादा आहे. यू कॅनॉट हिअर बियॉन्ड सर्टन हर्ट्स फ्रिक्वेन्सी. यू कॅनॉट सी अल्ट्राव्हायोलेट रेज कलर, इजंट इट. काही ठराविक गोष्टीचा स्पर्श, व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतात, सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला इंद्रियांना मर्यादा आहे. त्या इंद्रियांच्या अतीत असलेलं ज्ञान प्राप्त करून देण्याची क्षमता शक्तिपातानं गुरु शिष्याला करवून देतो. म्हणून शक्तिपात कशा प्रकारे होऊ शकतो तर स्पर्शानं होऊ शकतो. दुसरा भाषणानं, शब्दोच्चारानं होऊ शकतो. तिसरा दृष्टिक्षेपानं होऊ शकतो. दर्शनानं म्हणजे दृष्टिक्षेपानं होऊ शकतो किंवा संकल्पानं
थॉट मायग्रेशनच्या साह्यानं शक्तिपात होऊ शकतो. हा जो शक्तिपातावर मी एवढं विस्तारानं बोललो, माझा उद्देश एवढाच आहे की कोणीतरी शक्तिपात करतो असं समजून असंच आपल्याला सांगितलं जातं, आपण त्याच्या आहारी जातो, असं होऊ नये, तुम्ही सावध असावं म्हणून शक्तिपात हा विषय मी इथे संपवतो. आणि आता आपण कुंडलिनीच्या इतिहासाकडे वळू. पण कुंडलिनीचा इतिहास समजावून घेऊया. बघा, बऱ्याच वेळेला असं होतं, लोक म्हणतात माझी कुंडली जागृत झाली आहे. कुंडली आणि कुंडलिनी याच्यामध्ये खूप फरक आहे. कुंडली म्हणजे जन्मवेळचा आकाशस्थ ग्रहाचा नकाशा, ज्याला पत्रिका म्हणतात, ती पाहून ज्योतिषी तुमचं भविष्य सांगतो. ती पत्रिका किंवा कुंडली. आणि कुंडलिनी याच्यामध्ये जो फरक आहे, कुंडलिनी इज ए डॉर्मंट पॉवर, कॉस्मिक एनर्जी, स्पिरिच्युअल एनर्जी, सुप्त असलेली कुंडलिनी शक्ती जी प्रत्येकामध्ये आहे, ती शक्ती म्हणजे कुंडलिनी. कुंडलिनी म्हणजे काय ते मी तुम्हाला विस्तारानं सांगेनच. परंतु कुंडलिनीचा इतिहास पाहत असताना आपल्याला असं लक्षात येईल की भारतीय आध्यात्मिक शास्त्राचा कालखंड 3 भागामध्ये आपण विभागू शकतो. एक आहे उपनिषदांचा कालखंड, दुसरा आहे पतंजली योगसूत्राचा कालखंड, आणि तिसरा आहे तंत्रविद्येचा कालखंड. त्यातला जो उपनिषदांचा कालखंड आहे, त्या उपनिषदांमध्ये जी दशोपनिषद आहेत, ईशावास्य उपनिषद, केनोपनिषद, प्रश्नोपनिषद, मांडुक्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, अशी जी 10 उपनिषद आहेत, त्या 10 उपनिषदांमध्ये कुठेही कुंडलिनी शक्तीचा उल्लेख आलेला नाही. जे श्वेताश्वेतर उपनिषद आहे, 11वं उपनिषद म्हणतात, त्याच्यामध्ये कुंडलिनी शक्तीचा उल्लेख देवात्म शक्ती म्हणून आलेला आहे. तसं जी इतर योगोपनिषद आहेत, अमृतबिंदू उपनिषद आहे, कैवल्य उपनिषद आहे, योगोपनिषद आहेत, त्याच्यामध्ये कुंडलिनी शक्तीचा उल्लेख आहे. परंतु जी प्रमुख दशोपनिषद आहेत त्याच्यामध्ये कुंडलिनी शक्तीचा उल्लेख नाही. दुसरं, पतंजली योगसूत्रामध्ये कुंडलिनी शक्तीचा उल्लेख नाही. पतंजली योगसूत्रामध्ये चित शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती किंवा प्रत्येक चेतना जे आत्मस्वरूपाच्या बद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, त्याला त्यांनी ती म्हणजे कुंडलिनी शक्ती अशा रीतीनं ओढून ताणून पतंजली योगसूत्रामध्ये कुंडलिनीबद्दल सांगितलेलं आहे असं सांगितलं जातं. ते तसं नाहीये. तसंच गोरक्षनाथांचा जो गोरक्षशतक म्हणून ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये कुठेही कुंडलिनीचा उल्लेख नाही. मग कुंडलिनीचा उल्लेख कुठे आहे? कुंडलिनीचा उल्लेख तंत्रशास्त्रामध्ये आहे. शिवसंहिता, तंत्रशास्त्र, शैविझम, जिथे शक्तीच्या उपासनेचा मार्ग सांगितलेला आहे, तिथे कुंडलिनीचा उल्लेख आपल्याला सापडतो. शक्तीच्या उपासनेचा मार्ग, टेक्निक, त्याला तंत्रशास्त्र म्हटलेलं आहे. तंत्र म्हणजे टेक्निक. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की हा वाममार्ग आहे, डावीकडचा मार्ग आहे, आडवळणाचा मार्ग आहे, असं का सांगितलं जातं? कारण कुंडलिनी शक्ती जागृत होत असताना जी प्रचंड ऊर्जा शरीरामध्ये निर्माण होते किंवा त्याच्यामध्ये जी काही एक अवस्था निर्माण होते,
त्या अवस्थेचं नियोजन जर तुम्हाला नीट जमलं नाही तर फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून तंत्रशास्त्रामध्ये कुंडलिनी शक्ती जागृतीचा मार्ग हा गुप्त ठेवला गेलेला आहे. इट इज केप्ट सिक्रेट. सिक्रेट मीन्स व्हॉट? यू नो अँड अदर्स ऑल्सो नो. देन इट इज नॉट ए सिक्रेट. इट इज ओपन सिक्रेट. सिक्रेट मीन्स त्या व्हॉट इज दॅट ए इसेन्स. व्हॉट एक्झॅक्टली मीन्स कुंडलिनी? नोबडी नोज. दॅट इज द सिक्रेट. हे त्याचं गुपित आहे. अशा रीतीनं त्याचा अर्थ आपण करायला पाहिजे. आता मी या सगळ्या उपनिषदांच्या बद्दल सांगितलं. आता कुंडलिनी शक्ती जागृत होत असताना येत असणारा अनुभव मी तुम्हाला सांगतो. आता जे हे काही मी तुम्हाला कुंडलिनीचा इतिहास सांगितला आणि त्याच्या अनुषंगानं तुम्हाला पतंजली योगसूत्रामध्ये कुंडलिनीचा उल्लेख नाहीये, दशोपनिषदांचा उल्लेख नाहीये. हे माझं नाहीये. मी एवढा अभ्यासू नाहीये. आमच्याकडे सोनोपंत दांडेकरांची म्हणजे मामासाहेब दांडेकरांची, शंकर वामन दांडेकर जे संत वाङ्मयाचे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत, त्यांची जी आमच्याकडे ज्ञानेश्वरीची प्रत आहे 1980 सालची प्रत आहे. आमच्या वडिलांनी घेतलेली होती. 146 पानाची नुसती प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावामध्ये 40-45व्या पानावर त्यांनी या सगळ्या गोष्टीचा उहापोह केलेला आहे की कुंडलिनीचा इतिहास, शक्तिपात, विशेषण म्हणजे काय, ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आता या ज्ञानेश्वरांनी जो भगवद्गीतेचा 6वा अध्याय भक्तियोग आहे, किंवा योग आहे, भक्तियोग नाही योग आहे, ध्यानयोग म्हटलेला आहे, त्याच्या अनुषंगानं कुंडलिनी शक्ती जागृत होत असताना साधकाला येणारे अनुभव 1, 2, 3, 4 अशा प्रकारे त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. ते मी फक्त तुमच्या पुढे मांडतो. मला व्यक्तिगत दृष्ट्या मला कुंडलिनी शक्ती जागृतीचा अनुभव आलेला नाही. त्यामुळे मी जे काही तुम्हाला सांगतो आहे ते हे सगळीकडे वाचून ऐकून जे काही माझ्या अंडरस्टँडिंगमध्ये आलं ते मी तुमच्या पुढे मांडतो आहे. हे सगळे उष्टे अनुभव आहेत. स्वतःचा अनुभव कुंडलिनीच्या बाबतीत नाही आहे. हे मला इथे प्रामाणिकपणे तुमच्याशी शेअर करून नमूद करावं असं वाटतं. आणि ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की ज्या वेळेला कुंडलिनी शक्तीचं जागरण व्हायला लागतं, अवेकनिंग व्हायला लागतं, त्यावेळेला आसन स्थिर व्हायला लागतं. म्हणजे तुम्ही ज्या आसनामध्ये बसलेला आहात, बसता आहात, ध्यानाला बसात, कशासाठी बसलेला आहात, ते आसन मग ते वज्रासन असो, सुखासन असो, पद्मासन असो, त्या आसनामध्ये तुम्ही दीर्घकाळ बसू शकता. हे झाल्यानंतर काय होती दुसरी गोष्ट अशी होती की जालंधर बंद, उडियान बंद, मूल बंद हे लावावे म्हणून लावायला लागत नाहीत, तर ते आपोआप लागतं. केवळ कुंभक, आपण पूरक, रेचक, कुंभक म्हणतो. कुंभक म्हणजे श्वास घेतल्यानंतर पुन्हा श्वास घेत नाही. तो जो काळ असतो कुंभकाचा, विथहोल्डिंग, श्वास घेता आणि होल्ड करता कुंभक झालं. श्वास सोडता आणि पुन्हा श्वास घेत नाही, त्याच्या बदला काळ, हे तुम्ही जाणून करता ना. हा कुंभक करतोय मी, परंतु ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कुंभक आपोआप लागायला लागतं. ही नुसती शब्दांनी सांगण्याची गोष्ट नाहीये, ती अनुभवाची गोष्ट आहे, ती अनुभवाची चीज आहे आणि तो अनुभव काही वेगळाच असतो. आणि आणखीन पुढे ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की खेचरी मुद्रेसारखी जीभ आत जायला लागते. आपण जनरली ध्यानाला बसताना डोळे मिटून बसतो. ही जी योग साधना करणारे लोक होती ते डोळे उघडे ठेवून साधना करायचे. आपोआप दृष्टी भूमध्याकडे जायची. डोळ्यातली बुबळं
स्थिर होऊन फिरायलाही लागायची, अशा रीतीनं व्हायला लागायचं. आणि शरीरामध्ये अशी काही स्फूर्ती, हातापायामध्ये अशी काही ऊर्जा निर्माण होत असे की ती बलात्कारानं म्हणजे जबरदस्तीनं कंट्रोल करायला लागत असे. आणि इथे गुरुची आवश्यकता असते. जो गुरु त्या अनुभवातून गेलेला आहे तो जाणतो काय होतंय आणि तिथे तो इंटरव्हीन करतो. म्हणून कुंडलिनी शक्ती जागृत होत असताना जर गुरु असेल तर चांगला असो दे म्हटलं जातं. त्याचं कारण ते आहे बाह्य इंद्रियांकडून येणारं ज्ञान. म्हणजे आपण पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जे ज्ञान मिळवतो, दृष्टीने, स्पर्शानं, ऐकण्यानं, ते सगळं बंद व्हायला लागतं आणि तुमच्या ज्ञानाच्या वेगळ्या लेवल्स ओपन व्हायला लागतात. म्हणजे प्रज्ञा जागृती म्हणा, वृतंबरा प्रज्ञा म्हणा, काय म्हणा, ज्ञानाच्या सप्तभूमी म्हणा, काय जे तुम्हाला म्हणायचे ते म्हणा, इंद्रियांच्या माध्यमातून येणारं ज्ञान बंद होऊन इंद्रियाच्या अतीत जे ज्ञान आहे ते तुम्हाला मिळायला लागतं. अशा रीतीने गोष्टी व्हायला लागतात. मग संभ्रम पडतो, हे खरं आहे का ते खरं आहे, हे आता चाललेलं मी पाहतोय ते खरं आहे का, म्हणून एक संभ्रमावस्था निर्माण होते साधकाची. त्याला हल्लीच्या भाषेमध्ये द एक्सपिरियन्स ऑफ अवेकनिंग ऑफ कुंडलिनी दे इक्वेट विथ सिझोफ्रेनिया. सिझोफ्रेनिक माणूस जसा हॅल्युसिनेशन डिल्युजन मध्ये असतो, ही लिव्हज इन अ डिफरंट वर्ल्ड, तशी ती साधकाची अवस्था होते. इथे माऊली असं म्हणते की तो जो साधक आहे तो एका वेगळ्या अनुभवामध्ये जातो. ही एक्सपिरियन्स मल्टी डायमेन्शनल युनिव्हर्स विच को एक्झिस्ट विथ दी 3 डायमेन्शनल युनिव्हर्स. त्रिमितीच्या जगतामध्ये आपण वावरत असतो. त्याच्या व्यतिरिक्त जे जग आहे, लेवल्स ऑफ कॉन्शियसनेस आहे, तिथे तो टच करायला लागतो आणि मग सगळा संभ्रम व्हायला लागतो. आणि मूलबंध वगैरे मी तुम्हाला सांगितला, प्राणायाम आपोआप व्हायला लागतो. नाना तऱ्हेचे नाद ऐकू येतात. पहिली स्टेज असते की मूलाधारामध्ये सुप्तावस्थेमध्ये असलेली कुंडलिनी शक्ती जेव्हा जागृत व्हायला लागते त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे गंध, श्वास तुम्हाला येतो, तुम्हाला नाद ऐकू येतात. ओंकाराचा जप, प्रणवाचा जप आपल्यात व्हायला लागतो. सोहम सोहम. मन शून्य होतो. माइंड डझंट एक्झिस्ट. नॉट बियॉन्ड ऑफ माइंड बट माइंड डझंट एक्झिस्ट एट ऑल, असा भाव निर्माण होतो. शरीर हलकं व्हायला लागतं. बघा, तुम्ही जेव्हा डीप मेडिटेशन मध्ये बसता त्यावेळेला तुम्हाला त्या डीप मेडिटेशन मधून बाहेर यायची इच्छा होत नाही, डोळे उघडत नाहीत, उठावंसं वाटत नाही, शरीर हलकं वाटायला लागलेलं असतं, त्याच्यामध्येच आपण राहावं असं वाटायला लागलेलं असतं. म्हणजे शरीराचा विसर पडतो, शरीर हलकं फुलकं होतं, इलेव्हेट होतं, लेव्हिटेशन म्हणतात त्याला. अशा प्रकारचे अनुभव, अशी सगळी लिस्ट एकनाथ आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेली आहे. आता परत घरी जाऊन मला हे असं होतं का असं बघण्याची आवश्यकता नाहीये. हे अनुभव तुम्हाला येतीलच असं नाही. ही अनुभवाची डिटेल लिस्ट नाहीये, एक्झॉस्टिव्ह लिस्ट नाहीये. काही ना काही अनुभव येतील, काही ना याच्यातले कुठलेही अनुभव येणारही नाही, अशी अवस्था होऊ शकते. तुम्ही कुठल्या भूमिकेवर उभे आहात त्यावरून तुम्हाला त्या प्रकारचे अनुभव हे मिळत जातात. म्हणून आता मी हे जे सांगितलं की ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते की भगवद्गीतेमध्ये मूळच्या कुंडलिनी योग, महायोग, सिद्धयोग नाहीये. मी ते गुपित नाथ संप्रदायाचं सांगतो. मग मामासाहेब दांडेकरांनी कुंडलिनीचा इतिहास सांगितला. पतंजली योगसूत्र, गोरक्ष शतक, दशोपनिषदामध्ये कुंडलीचा उल्लेख नाही, तो तंत्रशास्त्रामध्ये आहे. तंत्रशास्त्रातला कुंडलीचा मार्ग हा आळवडण्याचा म्हणून आपण समजतो. कुंडलिनी जागृती शक्तिपाताने होऊ शकते, पण
इतकी सहजता ते शक्य नाहीये. आणि कुंडलिनी जागृत होत असताना येणारे अनुभव ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले, इतरांनी सांगितले. तुम्ही जर पपुल जयकरांचं कृष्णमूर्तींच्या वरचं पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्येही तेच अनुभव तुम्हाला सापडतील. तुम्ही गोपीकृष्णांचं कुंडलिनी नावाचं पुस्तक वाचलं. ही वॉज ऑर्डिनरी लोअर डिव्हिजन क्लर्क इन देन काश्मीर गव्हर्नमेंट, बट ही हॅड एक्सपिरियन्स ऑफ कुंडलिनी. त्याच्यात ते म्हणतात की आय वॉज ॲज इफ आय बिकम ए ल्युनॅटिक. अशा प्रकारचे जे अनुभव येतात सिझोफ्रेनिकच्या जवळ येतात. म्हणून एक जॅपनीज सायंटिस्ट कम स्पिरिच्युअल मास्टर होते, त्यांनी सिझोफ्रेनिया आणि कुंडलिनी अवेकनिंगचे एक्सपिरियन्स सारखे आहे असं सांगितलं. आता आपण कुंडलिनी म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि ती कुठे आहे, चक्र म्हणजे काय आहेत, नाड्या काय आहेत, याच्या अनुषंगाने आपण कुंडलिनी विषयामध्ये उतरणार आहोत. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी. याचा अर्थ जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. खरं तर ब्रह्मांडामध्ये आहे तेच पिंडामध्ये आहे. म्हणजे ब्रह्मांडामध्ये परमतत्व आहे आणि पिंडामध्ये ते आत्मतत्वाच्या रूपामध्ये आहे. तत्व एकच आहे. ब्रह्मांड म्हणजे माक्रोकॉझम आणि पिंड म्हणजे मायक्रोकॉझम. सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर विश्वाला आधारभूत असलेली शक्ती मानवी देहामध्ये कुंडलिनी शक्तीच्या रूपानं सुप्तावस्थेमध्ये असते आणि त्या शक्तीला आपण कुंडलिनी शक्ती असं म्हणतो. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये तिला देवात्मक शक्ती किंवा आत्म्याची शक्ती असं म्हटलेलं आहे. आता ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती मूलाधार चक्रापाशी सुप्तावस्थेमध्ये 3.5 वळसे घालून अधोमुखी आहे, सुप्तावस्थेमध्ये आहे आणि ती कुंडलिनी शक्तीचं जागरण करण्याचे मार्ग आपण पाहिले होते. आपला असा समज असतो की या बाह्य उपायानं कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते. एक दृष्टांत देतो मी. दृष्टांत म्हणजे एखादं उदाहरण की ते तसंच्या तसं त्याला लागू पडत नाही, ते तसं नसतं, पण ते उदाहरणाच्या साह्यानं आपल्याला ती गोष्ट स्पष्ट होते. आता कुंडलिनी शक्ती सुप्तावस्थेमध्ये आहे म्हणजे काय? बघा, एक मोटरसायकल आहे, बाईक आहे, स्टेशन्ड आहे, उभी आहे, म्हणजे त्या बाईकमध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. आता तुम्ही जाता, किक मारता, धक्का देता, चावी मारता, ऑटो स्टार्ट करता आणि मग ती स्कूटर मधली कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी गेट कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी आणि मग स्कूटर चालायला लागते. म्हणजे काहीतरी कॅटॅलिस्ट लागला. कशाला लागला? ती पोटेन्शियल एनर्जी टू कन्व्हर्ट इनटू कायनेटिक एनर्जी. पण कुंडलिनीच्या बाबतीमध्ये तसं होत नाही, कारण कुंडलिनी शक्ती ही स्वतःच देवात्मक शक्ती आहे, स्वतःच ज्ञानस्वरूप आहे. म्हणजे तिला कुठल्या तरी बाह्य कॅटॅलिस्टनी जागृत करणं हा जो समज आहे तो तितकासा योग्य वाटत नाही. आणि म्हणून कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी कॅटॅलिस्ट लागतो हा समज बरोबर नाहीये. म्हणून मी तुम्हाला विस्तारानं सांगितलं की जे स्वतः ज्ञानस्वरूप आहे, आत्म्याची शक्ती आहे, देवात्मक शक्ती आहे, वैश्विक शक्ती आहे, त्याला दुसरी कुठली बाहेरची शक्ती येऊन जागृत करणार आहे ही समज नीट व्हायला पाहिजे. म्हणून मी
तुम्हाला हे सांगितलं, हा दृष्टांत दिला. कुंडलिनी शक्ती जी मूलाधाराशी वेटोळं करून 3.5 वळसे घेऊन अधोमुखी आहे, ती कुंडलिनी शक्ती सुप्तावस्थेमध्ये आहे, निद्रिस्त आहे. ती शक्ती जागृत व्हायला लागली, ऍक्टिव्हेट व्हायला लागली की त्या सुषुम्ना नाडीच्या भोवती असणारी चक्र सुद्धा ऍक्टिव्ह व्हायला लागतात, जागृत व्हायला लागतात. आणि त्याच्या फलस्वरूप तुमच्या ब्रेनमधली डॉर्मंट सेंटर्स ओपन होतात. सगळी सेंटर्स ओपन नसतात, ती डॉर्मंट सेंटर्स ओपन व्हायला लागतात आणि मग तुम्हाला वेगळ्या प्रकारचे अनुभव येतात, वेगळ्या प्रकारच्या घटना गोष्टी घडायला लागतात. आता हे सहज शक्य आहे का? नाही. त्यासाठी तुमचं शरीर किती प्रमाणात तयार आहे, म्हणजे शुद्ध आहे, त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्यानुसार त्या गोष्टी घडतात. म्हणून तंत्रशास्त्रामध्ये, योगशास्त्रामध्ये नाडी शुद्धीला खूप महत्व दिलेलं आहे. आणि या ज्या नाड्या आहेत तंत्रशास्त्रामधल्या, ज्या त्यामधून प्राणशक्ती प्रवाहित होते, त्या नाड्यांची शुद्धता याला खूप महत्व दिलेलं आहे. आणि जर त्या शुद्ध असतील तर कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर ती क्रियावती, सक्रिय, सहज होऊ शकते आणि साधकाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येऊ शकतात. आता इथे जे काही अनुभव येतील तुम्हाला, त्याला मी दैवी चमत्कार किंवा दैवी अनुभव असं म्हणत नाहीये, तर आमचे गुरुदेव रानडे ज्याला मिस्टिकल एक्सपिरियन्सेस म्हणतात, ते मिस्टिकल एक्सपिरियन्सेस तुम्हाला यायला लागतील. आता आपण जे श्वसन प्रकार करतो, त्या श्वसन प्रकाराचा जो शारीरिक स्तरावर जो काही तुम्हाला फायदा होणार असतो तो होतच असतो. परंतु आपल्या मानसिक भावनिक स्तरावर, इमोशनल लेवलवर, इंटलेक्च्युअल म्हणजे ज्ञानस्वरूप आणि शांत स्वरूप असलेली जी शक्ती सुप्तावस्थेत आहे, ती योग्य दिशेने मार्गक्रमण करू लागते. आणि या ज्या जाणीवा आपण म्हणतो, नेणीवा आपण ज्या म्हणतो, त्याच्यामुळे एक गोष्ट होते, तामसिक भाव, तमोगुण, आलस, आलस्य, नकारात्मक भावना याच्या जागी सत्व विचार, सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह विचार, शुद्ध जाणीव आणि गोष्टी स्पॉन्टेनियसली व्हायला लागतात. आणि म्हणून कुंडलिनी शक्तीचा संपूर्ण आढावा आपण घेणं आवश्यक आहे. आणि हे घेत असताना 2 गोष्टीची उजळणी जस्ट सांगतो तुम्हाला आणि पुढे जातो. एक म्हणजे पूरक, तुम्हाला माहिती आहे, श्वास घेता नाकावाटे त्याला पूरक म्हणतात, श्वास बाहेर सोडतात त्याला रेचक म्हणतात, आणि श्वास आत घेतला, होल्ड केला, कुंभक म्हणतात, श्वास बाहेर सोडलात आणि पुन्हा श्वास घेतला नाही, मधला काढ, त्यालाही कुंभक म्हणतात. ही एवढी उजळणी केल्यानंतर आता आपण द कॉम्पोनंट ऑफ कुंडलिनी, आपण कॉम्पोनंट ऑफ कुंडलिनी समजावून घेऊया. मी समोर एक चित्र दाखवतोय, स्लाइड दाखवतोय, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कॉम्पोनंट ऑफ कुंडलिनी कन्सिस्ट ऑफ सटल बॉडी, सूक्ष्म शरीर, चक्र, एनर्जी सेंटर्स, नाड्या, नर्व सेंटर्स, प्राण, लाईफ फोर्स, आणि कुंडलिनी इटसेल्फ, द स्लीपिंग सर्पंट. हे जे पहिलं निळ्या रंगाचं चित्र आहे, त्याच्यामध्ये आपला स्पाईन,
दाखवलेलं आहे. दुसरं जे चित्र आहे त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड किंवा स्पायनल कॉलम दाखवलेला आहे. तिसऱ्या चक्रामध्ये द पाथ ऑफ कुंडलिनी इन द सटल बॉडी दाखवलेली आहे. आणि चौथं चित्र तुम्हाला चक्र वगैरे दाखवलेली आहेत. आता आपण कुंडलिनी शक्ती कुठे आहे किंवा कुंडलिनी शक्ती काय आहे आधी समजून घेऊया. कुंडलिनी शक्ती इज ए युनिव्हर्सल कॉस्मिक एनर्जी. मी दुसरी एक स्लाइड दाखवतोय, चित्र दाखवतोय. त्याच्यामध्ये कुंडलिनी शक्ती कसं वेटोळं घालून बसलेली आहे हे तुम्हाला दिसेल. डॉर्मंट पोटेन्शियल एनर्जी विच इज प्रेझेंट इन ईच अँड एव्हरी ह्युमन ऑर्गॅनिझम. आणि तंत्रशास्त्राप्रमाणे कुंडलिनीचं चित्र ते दुसरं काळ्या रंगाचं आहे, ते तुम्हाला पाहता येईल. ही जी कुंडलिनी आहे ही कुंडलिनी शक्ती 3.5 वळसे घालून अधोमुखी मूलाधाराशी आहे. ही कुंडलिनी शक्ती कुठे आहे? स्थूल शरीरामध्ये आहे का? अजिबात नाही. ती कुंडलिनी शक्ती प्रवाही थोडं वगैरे हे प्राणमय शरीरामध्ये होतं, सटल बॉडीमध्ये होतं. त्यामुळे तुम्ही डिसेक्शन केलं, तुम्हाला कुठेही सुषुम्ना नाडी दिसायची नाही किंवा कुंडलिनी शक्ती दिसणार नाही. म्हणजे ही जी कुंडलिनी शक्ती आहे ही प्राणमय कोशामध्ये आहे. आपलं हे जे शरीर आहे हे स्थूल शरीर आहे, मटेरियल ग्रॉस बॉडी आहे. ॲट द सेम टाइम इट इज सटल बॉडी ऑल्सो. सटल बॉडीच्या माध्यमामध्ये प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोश आहे. आपण मागच्या वेळेला ज्या वेळेला मी तुम्हाला परमेश्वराविषयी विस्तारानं सांगितला होता तेव्हा सांगितलं होतं की 1 बाय 1 बाय 1 आकाराचा स्पॉन्ज, याच्यामध्ये स्पॉन्ज मॉलिक्युल्स आहेत. पण तो पाण्यात बुडवून ठेवल्यानंतर त्याच्यात वॉटर मॉलिक्युल्स येतात, रंगीत पाण्यात ठेवल्यानंतर कलर मॉलिक्युल्स येतात, सेंट मॉलिक्युल्स येतात, गरम पाण्यात ठेवल्यानंतर वॉटर मॉलिक्युल्स येतात. म्हणजे विदिन दॅट 1 बाय 1 बाय 1 स्पेस असलेल्या स्पॉन्जमध्ये हे सगळे आहेत. तसं या स्थूल देहामध्ये प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोश आहे. हे आपण समजून घेतलं तर त्या प्राणमय कोशामध्ये या सगळ्या ज्या नाड्या आहेत त्या प्राणमय कोशामध्ये असलेल्या सुषुम्ना नाडीमधून कुंडलिनीचा प्रवाह होतो आणि कुंडलिनी मूलाधाराशी सुप्तावस्थेमध्ये आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच कुंडलिनी ही शक्ती, तिचा मार्ग हा स्थूल शरीरामध्ये शोधण्याचा प्रयत्न करू नये. काही लोकांनी सुरुवातीच्या काळामध्ये वेगस नर्व म्हणजे कुंडलिनी किंवा सुषुम्ना असं म्हटलेलं होतं. ते तितकंसं बरोबर नाही. वायू समजून देतो. चक्र आपण पुढच्या वेळेला समजावून घेणार आहोत आणि वायू समजावून घेतल्यानंतर मग नाड्या समजावून घेणार आहोत. बघा, आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारे प्राणशक्ती ही कार्य करत असते. त्या तिच्या कार्य करण्याला आपण पंचप्राणाच्या स्वरूपामध्ये पाहत असतो. म्हणजे प्राण, अपान, उदान, समान, व्यान हे 5 वायू म्हणजे 5 प्रकारच्या प्राणशक्ती.
आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. ही जी प्राणशक्ती आपण श्वसनाच्या माध्यमातून घेतो, त्याचं चॅनल हे प्राणमय कोशामध्ये आहे. आणि हा जो प्राण आहे तो नाकापासून हृदयापर्यंत, अपान आहे तो नाभीपासून पायाच्या बोटापर्यंत, उदान आहे तो नाकापासून कंठापासून मस्तकापर्यंत, आणि जो समान आहे तो हृदयापासून नाभीपर्यंत, आणि व्यान हा सर्व शरीरभर व्यापून आहे. या सगळ्या वायूंना तो कार्य करण्यासाठी प्रवृत्त करतो. आणि हा प्राण किंवा ही प्राणशक्ती शरीरामधून निघून गेली की शरीर मृत पावतो असं आपण म्हणतो. असो, पण म्हणजे हे 5 वायू प्राण आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असतात. आणि त्यामुळे आपण सजीव आहोत. आता एक गमतीची गोष्ट म्हणून सांगत नाही, सहज मला आठवलं म्हणून सांगतो. कुंडलिनीशी याचा काही तसा संबंध नाहीये, पण माहिती फुकट जात नाही म्हणून एक जरा वेगळ्या प्रकारचं चिंतन सांगतो. बघा, आपण देवाला नैवेद्य दाखवतो. सगुण रूपामधल्या देवतांना आपण अन्न ग्रहण करायला सांगतो, आणि त्यांनी ते वायुरूपानं अन्न ग्रहण करावं अशी कल्पना आहे. म्हणून आपण मंत्र म्हणतो, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, नंतर ब्रह्मणे स्वाहा असं म्हणतो. म्हणजे त्या देवतांना वायुरूपानं हे अन्न ग्रहण करता येतं. जस्ट माहितीसाठी म्हणून सांगितलं. नाड्या समजावून घेऊया. आपल्या या स्थूल शरीरामध्ये रक्त ज्या धमन्यांमधून वाहतं त्यांना आपण स्थूल नाडी म्हणतो. आणि आपल्या शरीरामध्ये ज्या मज्जा रज्जू आहेत किंवा नर्वस सिस्टीम आहे, नर्व्हचं जे जाळं आहे जे स्पायनल कॉर्ड मधून जातं आणि सगळ्या शरीराशी त्याचं संपर्क असतो, नेटवर्क असतं. सेंट्रल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम, या सगळ्या त्या स्पायनल कॉर्डच्या मधून जातात आणि त्यांचं एक व्यवस्थित नेटवर्क असतं. तसंच कुंडलिनीच्या बाबतीमध्ये कुंडलिनी विज्ञान असं सांगते की आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. शिवसंहितेप्रमाणे 3.5 लाख नाड्या आहेत. थोडक्यात काय, या प्राणमय शरीरामध्ये हे नाड्यांचं जे नेटवर्क आहे, अनेक असंख्य नाड्या त्याच्यामध्ये आहेत. जसं आपला मेरुदंड आहे तसाच प्राणमय शरीरामध्ये मेरुदंडाच्या भोवताली अनेक नाड्या आहेत, ज्याला तुम्ही इलेक्ट्रिसिटीचे पाईप बघितले असतील, त्याच्यातून अनेक नाड्या इकडे तिकडे असतात. त्याप्रमाणे इडा, पिंगला, कुहू, सरस्वती, पयस्विनी, यशस्विनी, गांधारी, हस्तजीवा अशा प्रकारे 16-14 काही ठिकाणी म्हणलेल्या आहेत. त्या नाड्या आहेत, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. परंतु आपल्यासाठी 3च नाड्या महत्वाच्या आहेत. एक आहे इडा, पिंगला आणि सुषुम्ना. आता बघा, हे समजा आपले असे मणके आहेत आणि इथून इडा नाडी जाते, इकडनं पिंगळा नाडी जाते, तर त्याच्यामधला
जो अगदी केसासारखाही अतिशय सूक्ष्म असा भागातून सुषुम्ना नाडी जाते. समजुतीसाठी म्हणून मी तुम्हाला सांगितलं. त्याचप्रमाणे ही जी इडा नाडी आहे, चंद्रनाडी डावीकडची, इट गोज टू द लेफ्ट नोस्ट्रिल, आणि पिंगला नाडी ऑल्सो स्टार्ट्स फ्रॉम द मूलाधार अँड रिचेस टू द राईट नोस्ट्रिल, आणि सुषुम्ना ही मध्यमा म्हणतात तिला. आता गंमत अशी आहे, कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर तिचा प्रवास सुषुम्नेमधून होतो. त्या सुषुम्नेच्या भोवती असलेली चक्रही जागृत होतात. इफ यू अंडरस्टँड इट इज डिफरंटली, दिस सुषुम्ना इज ब्लॉक्ड. वाय? बिकॉज ऑफ द कुंडलिनी शक्ती विच इज देअर. त्यामुळे ती ब्लॉक झालेली आहे. ती जेव्हा क्रियावती होते तेव्हा सुषुम्नाही ऍक्टिव्हेट होते. आज मी इथेच थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये चक्र म्हणजे काय, चक्र जागृती होते म्हणजे काय होतं, चक्र कुठे आहेत, किती पाकळ्या आहेत, बीजमंत्र काय, ते चक्र विज्ञान तुम्हाला सांगेल. आणि कुंडलिनीच्या अनुषंगाने ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून देईन. आज इथेच थांबतो. नमस्कार.